हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना। आत्ता आहे ना सायंकाळचे 6 वाजले, तर पाऊस आला आहे आमच्याकडे। 4 ते 5 दिवस झाले पावसाचं भरपूर वातावरण आहे। आणि अंशू बघा सगळ्यांना हाय करती। कशाला? घर आवरलंय आपण म्हणून सगळ्यांना बघायला बोलवती का? हा, सगळ्यांनी आम्ही घर आवरलंय, मग सगळेजण आमचं घर बघायला या असं अंशू बोलतीये। उद्या फिरायला जायचंय। उद्या कुठे जायचंय फिरायला? पंढरपूरला। पंढरपूरला? रे बापरे, पंढरपूरला काय? जत्रा। जत्रा कोणती? खेळणेवाली। खेळणेवाली? बापरे, पंढरपूरच्या जत्रेला अंशूला जायचंय, सगळ्यांनी ऐका। अरे का जून जुलै मध्ये? तुला कोणी सांगितलं? पप्पांनी सांगितलं? हो का? हा, सगळ्यांनी घर बघायला। हा व्हिडिओ येतोय तुम्हाला आदल्या दिवशीचा, कारण की ना टाकायला टाइमच नव्हता भेटला, तर शूट केलेला होता ना, तर म्हटलं चला आज टाकून देऊ। तर अंशू मस्त बडबड चालू होती अंशूची, आणि ना आज ना हॉल आवरला होता ना, तर मिस्टरांनी मस्त मस्त शेवभाजी आणली आहे। कोणाच्या मनाचं आहे? कोणाच्या मनाचं आहे? तुझ्या मनाचं नाही आणलंय का? तुझ्या मनाचं काय आणायचंय? तुझ्या मनाचं काय आणायचं मला सांग। काय आणायचंय? बडीशेप। तिला ना शेवभाजी नाही आवडत। गुडीशेव। गुडीशेव का? बडीशेव। तिला गुडीशेव। तर आज दुपारी ना मस्त हरभरे नीट करून आहे ना भरडून घेत होतो। तर आई आहे ना मला घोळून देत होतं, कारण की ना मला सुपानी घोळता येत नाही। मग मी ना दळण्याचं काम करत होते, म्हणजे भरडण्याचं। तर आई म्हणत होतं मला की एक पाय पसरून जात्यावर बसतात, पण मला तसं काही बसता येत नाही जात्यावर। मी आपली मांडी घालूनच बसले होते। तर त्या सांगत होत्या जुन्या काळी बाह्या आहे ना, त्या एक पाय पसरून मग बसायच्या, असं तसं चाललं होते आमची बडबड। आम्ही ना हरभरे भिजवून ते सुकवून आणि मग त्याची डाळ करून वडे करतो। तर वडे म्हणजे सांडगे, तर ते ना विकण्यासाठी बनवतो ना, तर ते असे घरगुती डाळ तयार करूनच बनवतो, आणि ना खूप छान लागतं गावठी डाळीचे वडे सांडगे। ज्या ताईंनी घेतलेले असेल त्यांनी भाजी केल्यानंतर त्यांना टेस्ट कळालीच असेल की किती सुंदर लागतात ते। हरभऱ्याची डाळ ना एकदम छान झाली होती। तर आई म्हणत होत्या वाटेवानी डाळ झाली आहे। तर वाटेवानी काय असं मी आईंना विचारल्यानंतर आई बोलली की जी सगट डाळ येते ना, कजीचा तुकडा नाही होत, तिला वाटेवानी डाळ असं म्हणतात। तर छान अशी डाळ झाली होती। तर ती अजून आम्हाला उपनायची वगैरे आहे, तर तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल। आज फक्त थोडेसे भरडायचे अजून बाकी होते हरभरे, आज थोडेसे भरडले होते, कारण की जसं जसं आम्हाला वेळ भेटेल ना तसं आम्ही भरडून ठेवणार आहे। तर आज थोडासा वेळ होता, तर म्हटलं चला आज ना हरभरे भरडून घेऊ थोडेसे। मग आई ना नीट करून देत होत्या आणि मी इकडं भरडण्याचं काम करत होते। तर आज ना सोप्याचे कवर धुतलेले होते ना, तर त्यांना कवर घालायचे होते, तर ते सुकले होते। आणि संध्याकाळी मिस्टर घरी आल्यानंतर ना त्यांना म्हटलं मला थोडी हेल्प करू लागा, कारण की ना एकटीला सोप्याचे कवर घालायला जमत नाही। कारण की ना फॉर्म आहे ना गादीचा, तो जर मध्ये जर चिरला वगैरे ना तर खूप महागाचा असतो तो, आणि मग बसायला पण गादी व्यवस्थित होत नाही। त्यामुळे ना मग त्यांना म्हटलं मला थोडीशी हेल्प करा घालण्यासाठी। तर मग आम्ही दोघांनी मिळून ना सोप्याचे कवर घालून घेतले होते। तर मी ना सोप्याचे कवर ना वॉशिंग मशीनलाच लावते धुण्यासाठी। तर तुम्हाला ना मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे की मी सर्व कपडे ना भिजवून वॉशिंग मशीनलाच लावते। तर पडदे पण खूप छान निघालेले होते, आणि सर्व घर एकदम स्वच्छ वाटत होतं।
उशांच्या खोळी वगैरे पण मी वॉशिंग मशीनलाच लावते. तर आज आहे ना मस्त पापड सुकवून ठेवत होते, कारण की पावसाचं वातावरणामुळे ना पापडाला ओलावा येतो ना, तर म्हटलं चला आज थोडे ना पापड सुकवून घेऊ. तर आम्ही ना घरगुतीच पापड बनवतो, पाट्यावर वगैरे पीठ ठेचून मगच पापड बनवतो आणि पापड पण खायला खूप चवदार लागतो. तर कोणाला जर पापड ऑर्डर करायचा असेल तर वर दिलेल्या नंबरवर मेसेज करा, कॉल करू नका. मेसेज केल्यानंतर आहे ना तुम्हाला सगळे पापडाचे रेट वगैरे येऊन जाईल. मेसेज थोडा लेट सीन झाला तरी पण तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे भेटून जातील. मँगो डॉली मँगो डॉली मग मँगो डॉली नाही मँगो डॉली. सग गारा पण पडल्या आमच्याकडे. गारांचा पण पाऊस त्या दिवशी झालेला होता आणि आज उन्हात पाऊस पडतोय. आई छाटाव नाही लागणार, ते त्याची दोरी सुटली आहे. ते मागच्या वेळेस आपण बांधलं होतं का वरून, तसं बांधावं लागल. हा नेट पण वाऱ्याने खाली आलंय आई. खूप वारं सुटलं होतं, नेट पण खाली आलंय वाऱ्याने. झाडांना आहे ना आम्ही सावली केली होती. पत्रिका आलीये. पाणी झालंय सगळीकडे आणि आभाळ अजून पण भरलेलं आहे. तर आज ना प्रदोष आहे, तर सगळा स्वयंपाक झालाय माझा. डुबुकोड्याची भाजी केली आहे, भात पण टाकलाय आणि पोळ्या पण झालाय. तर आज आहे ना मी गुळाचा शिरा म्हणजे रवा करणार आहे. तर त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आहे ना इकडे मस्त आहे ना रवा घेतलाय मी. इकडे ना पापड टाकून घेत होते. तर आज आहे ना भरपूर पापड होते ना, त्यामुळे ना वातावरण पण चेंज होतं. तर आज पापड होताना तर मिस्टरांनी पापड सुकवून घेऊ. आता आहे ना पावसाचं वातावरण व्हायला लागलेलं आहे, तर 2-3 दिवस राहणार आहे असं वातावरण. तर म्हटलं चला आज पापड थोडेसे ओलसर दिसताय ना, तर सुकवून घेऊ. तर आम्ही ना घरगुतीच पापड बनवतो. जर कोणाला पापड पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर मेसेज करा, कॉल करू नका. तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला पापडाचे रेट येऊन जातात. 2-3 दिवसापासून पाऊस येतोय, तर त्या दिवशी तर आमच्याकडे गारांचा पाऊस झालाय, त्यामुळे ना हवेत ना गारा निर्माण झालाय.
पावसात भिजू. आणि स्वयंपाक झाल्यानंतर संध्याताईंचा कॉल आला, त्यांच्या लग्नाचं अॅनिव्हर्सरी आहे ना, तर त्या आहे ना आम्हाला सगळ्यांना घेऊन हॉटेलला जाणार आहे. आता आम्ही ना मोठ्या गाडीमध्ये जाणार आहे. तर पाऊस आहे, आता त्याला सपोर्ट देऊन वरती बांधत होते. तर आता माझं पण आवरलंय, अंशू बाळचं पण आवरलंय. आम्ही सगळे हॉटेलला जाणार आहे. हो का? आणि कोणाचा बर्थडे? हा, संध्या तुझा अॅनिव्हर्सरी आहे. अॅनिव्हर्सरी? बापरे, बर्थडे नाहीये का? नाही, मला वाटलं बर्थडे आहे की काय. अंशूला माहिती आहे का बरोबर? सगळ्यांनी आमच्या घर पाहिला. घर बघायला अंशूची खूप इच्छा आहे. पण बघायला या. हा, अंशूची खूप इच्छा आहे की सगळ्यांनी घर बघायला यावं असं. ह, आणि अंशू आहे ना, आम्ही चाललोय त्याला. आता अंशूचे केस पण भरपूर मोठे झाले, वेणी यायला लागली. हा, मस्त वेणी येते आहे ना अंशूच्या केसांची. बाहेर साई दीदी पण बसले गाडीत. संध्याताईंना घ्यायला आलो होतो. बाई पण आहे, कारण की पावसामुळे ना बाहेर काही निघता येत नव्हतं, त्यामुळे ना मोठी गाडी घेऊनच आलोय. आणि अंशूला झोप आली. बोल ना, कोणाला घ्यायला आलोय? कोणत्या आत्तूला घ्यायला आलो? नाही, आता बोलायचं नाही. ताई आणि भाऊंना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साई, जयताई, दीदी, आरुष, शिव. तर ऑर्डर देणार आहे. तर काय ऑर्डर द्यायची? याच्यात मिक्स करू. खूप थंडी वाजते पावसात भिजल्यामुळे, आणि थंडी वाजल्यामुळे सगळ्यांनी बर्फाचं पाणी घेतलंय. घ्यायचंय ना, खूप छान केक आहे. अॅनिव्हर्सरीचं नाव टाकायला टाईम नव्हता. तर संध्याताईंचा कॉल आला, मग शिरा काही केलाच नाही, मग तसाच ठेवून दिलं परत सगळं. त्यामुळे तुम्हाला पूर्ण रेसिपी काही मला दाखवता आली नाही. तर आत्ता पण तुम्ही बघू शकता, बाहेर खूप पाऊस चालू होता, गाडीमधून तर काहीच दिसत नव्हतं बाहेर. थांबून घ्या तिकडे. तर ह्या ताई ना आम्हाला हॉटेलमध्ये भेटल्या, तर ते माझ्या सबस्क्रायबर आहे. तर खूप छान वाटलं ताई तुम्हाला भेटून. 21 वर्ष अगोदर पण पाऊस होता लग्नाच्या दिवशी, आणि 21 वर्षानंतर पण पाऊस झाला, आणि तो पण खूप. आज पण खूप. आणि संतताईंच्या कुड्या. केकची टेस्ट कशी आहे दीदी? खूप छान. आता मामा चॉईस म्हटलं छानच असणार. मामीची कशी मग? मामींची पण भारीच आहे.
तर खूप छान ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. तर आम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना खूप एन्जॉय केला. तर बाहेर पाऊस पडत होता आणि पावसामध्ये ना असं काही बाहेर येण्याची मजा वेगळीच असते. मुलांना पण खूप आवडतं ना बाहेर यायला. आणि अंशू बघा ना, तर अंशूला झोका पण खेळायचा होता, पण आज पावसामुळे ना खूप पाऊस असल्यामुळे त्या साईडला काही जाता आलं नाही गार्डनमध्ये आम्हाला. तर लुगड्यावाल्या ज्या आहेत त्या संध्याताईंच्या सासूबाई आहेत. तर आम्ही त्यांना ना बाई असं म्हणतो. तर त्याही आल्या आणि साई अंशू आवरा पटापटा. संध्याताईंना आहे ना 2 मुले आहेत, अमृता आणि साई. तर अमृता आहे ना आता 12वीला गेले आहे आणि साई आहे ना 10वीला गेले. पाऊस पडत असता का तुला मी घेऊन येईल. आईंना सूप आवडलंय. कसं होतं जेवण? छान होतं. आज आहे ना संध्याताईंनी आम्हाला पार्टी दिली आहे मस्त सगळ्यांना ॲनिव्हर्सरीची. एकदम भारी पार्टी भेटली. अशी दरवर्षीला पार्टी भेटली पाहिजे. संध्याताईंच्या लग्नाला आहे ना 21 वर्ष कंप्लीट झाले, म्हणून संध्याताईंनी आम्हाला सगळ्यांना पार्टी दिली आहे. जेवण खूप मस्त होतं. तर अंशूला आहे ना दाल खिचडा खायचा होता, तर तिच्यासाठी ऑर्डर केलं होतं मस्त दाल खिचडा. आज मस्त आहे ना काजू खजाण्याची भाजी ऑर्डर केलेली होती. तर खूप छान लागली काजू खजाण्याची भाजी. फोटोशूट चालू आहे आमचं सध्या इकडे आणि माझ्याच फोन मध्ये करताय म्हणून मला व्हिडिओ घ्यायला नाही जमत आहे. आता हे सर्व खूप जेवलेले आहे. आता संध्याकाळी आम्ही वॉकिंग करीत जाऊ का? नाही, आपण गाडीत जाऊ, यांना वॉकिंग करीत पाठवू आपण. बरं आम्ही पायी पायी जाऊ का? पायी पायी जाऊ. आम्हाला इथून म्हणताय पायी पायी जा आणि ते गाडीत येणार आहे. चला. काही झोके खेळायला पाऊस येते आज. संध्याताईन ते निघाले. संध्याताईंना फोटो लागताय फोटो.
तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे आता आणि किती वाजले 10:30. अजून पण पाऊस बाहेर सुरूच आहे. पाऊस काही थांबलेला नाही आणि थंडी पण वाजायला लागली. ह्या गाडीतून येतानाच ओलो झालो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मिस्टर बोलणारे पुढे. आम्ही सर्वजण अॅनिव्हर्सरी साजरी करून आलेलो आहे. तिचा खूप आग्रह होता सर्वजण जाऊ त्यामुळे आम्ही सर्वजण गेलो होतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना शुभरात्री. बाय बाय.